connected to you, आणि जेव्हा मी तुमच्या बरोबर जोडले जातो, you will become much fruitful. आमेन, तुम्ही अधिक फलदायी होता. You want to see fruit in your life? जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये फळ पाहायची आहेत, How many want to see things becoming fruitful in every area? आमेन, कोणाला किती जणांना तुमच्या जीवनामध्ये गोष्टी फलदायी होताना पाहायचं आहे? या नहीं चाहिए. So say yes, I want. मैं चाहता हूँ मेरा जीवन फलदायी रहे. माझ्या जीवनामध्ये गोष्टी फलदायी होताना मला पाहिजे आहेत. म्हणा, मेरा सेवकाई फलदायी रहे. माझी सेवा, मेरा जॉब फलदायी रहे. हालेलुया, मेरा बिजनेस फलदायी रहे. यस लॉर्ड, मेरा परिवार फलदायी रहे. मैं जहाँ पे भी जाऊँ परमेश्वर का कार्य मैं फलदायी हो गया हूँ. ये परमेश्वर का योजना है. ही देवाची योजना आहे. And God says, आणि देव म्हणतो, you are the branch. तुम्ही ती शाखा आहात. You need to be connected to me. तुम्हाला मला माझ्या बरोबर जोडलं राहिलं पाहिजे. जितना मुझसे कनेक्टेड रहोगे उतना जो मेरे अंदर है तेरे अंदर रहेगा. आमेन, आमेन, हालेलुया. जेवढं माझ्यामध्ये ते तुमच्यामध्ये प्रवाहित होईल. Look at a tree. एका झाडाकडे पहा. The trunk of the tree is providing to the branches. आणि जी काही मधलं खोड आहे झाडाचं, त्याच्याद्वारे सर्व गोष्टी त्या शाखांना मिळत असतात. Correct? The branch is dependent on the trunk. आणि ती जी शाखा आहे ती त्या खोडावर अवलंबून आहे. The life of the trunk is flowing in the branches. आणि खोडामधलं जीवन त्या शाखेमध्ये वाहतंय. It is not the branch's life going into the trunk. त्या शाखेतलं जीवन त्या खोडामध्ये येत नाही, तर खोडातलं जीवन त्या शाखेमध्ये जातंय. We have the life of Christ. आमेन, आपल्यामध्ये ख्रिस्ताचं जीवन आहे. And we are joined to that life. आमेन, आणि आपण त्या जीवनाशी जोडलं गेलेलं आहे. And when we are joined to Christ, that same life is flowing in the Amen. branch that is you and me. आमेन, आणि आपण ख्रिस्ताबरोबर जोडल्या गेल्यामुळे त्याचं जे जीवन आहे ते आपल्यामध्ये वाहतंय. And because of that life, you and I will become fruitful. आणि त्याच्यामुळे त्या जीवनामुळे आपण सर्व फलदायी होऊ. And that's why Jesus says, stay in me, connected with me. आणि म्हणून येशू ख्रिस्त सांगतो, माझ्यामध्ये राहा, माझ्या बरोबर जोडले जा. Many times we connect, we disconnect. We connect, we disconnect. अनेकदा आपण काय करतो, देवामध्ये राहतो, जोडले, मग पुन्हा बाहेर येतो, पुन्हा जोडले जातो. Stay connected. तुम्ही सतत त्याच्या बरोबर जोडले जा. Till the time you see the fruit coming, stay connected. जोपर्यंत तुम्ही पाहत नाहीये की फळ येत नाही, तोपर्यंत त्याच्याशी जोडले जा. Many people come only to test God. अनेक जण फक्त त्याची चव चाखायला येतात. 4 साल हुआ है ब्रदर, यीशु मसीह में विश्वास किया, कुछ नहीं हुआ है. You are testing God. तुम्ही देवाची परीक्षा घेताय. God says, still stay connected. देव म्हणतो, तरीही तुम्ही जोडले जा माझ्याशी. Some of the branches take time to become fruitful. आणि अनेकदा अनेक शाखा फलदायी होण्यासाठी काही वेळ घेतात. But after some time they become more fruitful. आमेन, पण काही वेळानंतर ते अधिक फलदायी होतात. Because there are many reasons why the fruit is not coming. तिथे अनेक कारण आहेत ती फळं का येत नाहीत But त्याची. yet God says, stay connected. पण तरी देव सांगतो, तुम्ही त्याच्याशी जोडले जा. This is from the Holy Spirit I'm telling you. पवित्र आत्म्याकडून हे आहे, मी तुम्हाला सांगतो. Don't be disconnected. आणि तिथे विजोड होऊ नका. The more you stay connected, more chances of you being fruitful will happen. आमेन. आणि जेवढं तुम्ही जोडले जातात तेवढं तुम्हाला संधी आहे अधिक फलदायी होण्याची. You know, when you stay connected to Jesus, आणि जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताशी जोडले जाता, how? कसं How will you stay connected? तुम्ही कसं त्याच्याशी